हॅलो. नक्कीच थँक्यू सो मच. लव सरांचा आवाज आपण नक्कीच ऐकला. नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम फाईट करताना आपण जरूर बघणार आहोत. विश्वनाथ फायटर मंदरूळ कोळे आणि त्यांच्यासोबत ती मात्र श्री 11 काळगाव. पहिला बॉल, पहिलाच बॉल आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, संकेतला आपण जरूर पाहिला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. फिल्डिंग थोडीशी खराब आहे, कारण क्षेत्ररक्षण करत असताना अशी चुकी करून चालणार नाहीये. आणि संजय देसाई यांच्या हातातून देखील बॉल सुटला आणि त्यानंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते 3 धावा असतील. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. अगदी चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित जिवा चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवरती सचिन आहे. पहिल्या ओव्हरमध्ये AK-47 अक्षयला आपण पाहिलं लॉंग ऑनला. वेलकम रोहन, तुमचं देखील सहर्ष स्वागत. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल इथून फक्त पाहायला मिळेल. सिंगल डबलने नक्कीच धावा कंप्लीट कराव्या लागतील. अगदी चांगलं क्रिकेट खेळत असताना पहिल्या बॉलवरती 3 धावा असतील अक्षय. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 4 आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट्स. आत्तापर्यंत गोलंदाजी करत असताना 2 बॉलचा खेळ झाला आहे. बॉलिंग मार्कवरती सचिन. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. स्ट्राईक द्यायची आहे. संदीप बावडेकरला माहिती आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज डिसिजन नोट आउट. फील स्ट्रॉंग होता. अगदी आपण पाहिलं ना, पंचांचा इशारा. थर्ड अंपायर डिसिजन अगदी थोडासा डेंजर आहे. आणि इथून थर्ड अंपायर MTCच्या माध्यमातून आपण रिप्ले जरूर बघणार आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत डिसिजन आम्ही पोहोचवणार आहे. अगदी चांगलं क्रिकेट पाटण तालुका म्हटलं तर अर्थातच शिवा जाधव बॉस. चांगलं क्रिकेट, भरपूर क्रिकेट दाखवलं. क्रिकेट आणलं ते नवी मुंबईमध्ये ते बॉसनं आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळतं. अगदी क्वालिटी क्रिकेट काय असतं ते जिवा चषकामध्ये. डिसिजन फार थोडंसं हार्ड आहे आणि नोट आउट आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. अगदी नजर आहे ना पंचांची चांगली पाहायला मिळते. इथून लेग बायचा इशारा. एक सिंगल इथून मिळेल. संदीप बावडेकर स्ट्राईक एंडला गेला. मॅक्सवेल टीम आपल्याला पाहायला मिळते. श्री 11 काळगाव टीमचा अगदी पाटण तालुक्याचा हिरा म्हटलं तरी हरकत नाही आहे. भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा नेहमी कव्हर होती. ते कल्याण डोंबिवली म्हटलं तर अर्थातच फार पुढे गेले आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. आणि तेच MTC लाईव्ह खोनी गावचा एक अतिशय चांगला लाईव्ह कास्ट आपल्याला पाहायला मिळतं. आमचे कॅमेरामॅन तेजस म्हात्रे आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतं कुणाल म्हात्रे, अक्षय म्हात्रे. पूर्ण टीम आहे, त्यांचे बंधू आहेत. त्या मॅचला सुरुवात होती आहे. पुन्हा एकदा फटका बिरकावून दिला. बॉल निघून चाललाय. बॉर्डर लाईन कव्हर करत असताना बिग 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 षटकार. इट इज कमी तिला 6. क्वालिटी काय असतो ना तो दाखवला संदीप बावडेकरनं. त्याच्या बॅटमधून आला मोठा धमाका. बॉल सीमा पार. षटकार. धावा फलकावरती 11 आणि स्कोरबोर्ड 11 धावा फलकावरती. सचिन वरती हल्ला चढवला. पहिल्या मॅचमध्ये जरूर पहिल्या बॉलवरती आउट झाला, मात्र आता चांगलं क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तोच फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. काय फार मोठी आहे. बॉल वेगानं चालला. आउटफील्ड फास्ट आहे. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर सुरेख चौकार. मिदिल धावा 4. हेच फटकेबाजी आहे. यासाठी ओळखला पाटण तालुक्याचा मॅक्सवेल का म्हटलं जातं ना या खेळाडूला, तर यासाठी म्हटलं जातं. गोलंदाज देखील तितकाच कमी नाहीये. मागच्या मॅचमध्ये ओव्हर जरूर चांगली हाताळली. आता बॉल 5 झाले. 15 धावा. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. जेलची शक्यता स्वतः सचिन जातोय, मात्र कॅप्टन तिथे उपस्थित होता. जेल टिपला. फलंदाज बाद. ट्रिक फॉर टॅक तसंच तसे उत्तर दिलंय. जरी सांगतोय सचिन तुम्ही मला षटकार चौकार ढोकलाय ना, मी देखील कमी नाही आहे. आणि इथून फलंदाज बाद होतोय तो सचिन. संदीप बावडेकर बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक मागच्या मॅचमध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅच घेतली एक हीर आहे काळगाव टीमचा. एक चांगला खेळाडू आणि घेतला आपण जरूर बघतोय. आणि बॉलिंग मार्कवरती कोणता गोलंदाज वापरणार ओव्हर नंबर 2 मध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. ओमकारला नक्कीच आपण बघतोय. सेकंड नंबरचं शतक त्याच्या हातामध्ये दिलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत टेटमे आपण त्याला जरूर पाहिलं. मॅक्सवेल मैदानाच्या बाहेर थोडासा नाराज असेल, निराश असेल, कारण एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून धावा देखील तितक्याच चांगल्या पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच असणार आहे ते कुंभारगाव 11 आणि
जवळ ज्योतिबा या दोघांमध्ये ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय आणि लोमॅस लॅन मध्ये बॉल पडतोय. कुणाल देखील गेला, 3 क्षेत्ररक्षक जरूर पाठलाग करत होते आणि तोपर्यंत वेगानं 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. टॉस का बॉल्स आपण बघतोय काका जुलियस ढेबेवाडी यांच्या माध्यमातून जरूर देण्यात आला. अगदी चांगली स्पर्धा रंगत असताना जिव्हाळा चषक 2025 पुन्हा एकदा लफ केलाय, पाठवलाय, संकेत आहे, फक्त बघावं लागेल. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. चांदोबाबा भागलास का? अमितच्या बॅट मधून षटकार पाहिलास का? बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतोय क्लासिकल बॅट मधून, क्लासिकल षटकार अमितच्या बॅट मधून. मोठा धमाका, मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार, षटकार. क्वालिटी आहे, ब्रँड आहे, ताकद आहे, जिद्द चिकाटी आहे आणि बॅट मधून षटकार देखील पाहायला मिळाला. हा बॉल देखील समोर खेळून काढलाय. डॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सचिनचा राहिला, डायरेक्ट हिट झाला नाहीये. तोपर्यंत षटक क्रमांक दुसरं चालू. बॉल आतापर्यंत झाले 3, 24 रन, स्कोर बोर्ड 24 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट गमावलं बॅटिंग करत असताना टीम काळगाव. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत जिव्हाळा चषक 2025 मध्ये. बोलो तयार. ओ हो, बॉल निघून जातोय अनिकेतच्या बॅट मधून. बॉल सीमा रेषेच्या बाहेर, फक्त ढगामध्ये बघावं लागेल. बॉल सीमा रेषेच्या पार येतोय उत्तुंग षटकार. बॅटिंग आहे, अगदी चांगली फटकेबाजी, यायचं तोडफोड एवढंच माहिती आहे अनिकेतला. रुकेगा नाही, ठोकेगा, झुकेगा नाही साला. मैदान के अंदर सांगतोय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जसा येतोय तसा मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा बोलतो यार. ओ, बॅटला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक तैनात आहे. संकेतला पाहिलं, बॉल फेकेपर्यंत मिळाला त्या धावा 2. अगदी वेगानं ही धाव कंप्लीट केली आहे. चित्याच्या चपळाईनं ही धाव कंप्लीट झाली आहे. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 32. बॉलर देखील कमी नाही आहे. त्यांच्या टीममध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. टीम आपल्याला पाहायला मिळते ते विश्वनाथ फायटर मंद्रू खुर्द. एका बाजूला संकेत आहे, AK-47 अक्षय, चांगले बॅटर त्यांच्या टीममध्ये आहेत. संजय देसाई, छोटा पॅकेट बडा धमाका. हा बॉल लॉंग काढला. क्षेत्ररक्षक AK-47 हो, प्रयत्न चांगला होता. या अक्षयची खासियत आहे मित्रांनो, त्याने भरपूर डाय अशा मारल्यात, मात्र थोडासा हळू गेला असता तर बॉल जरूर हातामध्ये कॅरी झाला असता आणि आजही कॅच आली असती ना तर जरूर आज स्टेटसला झळकली असती. व्यवस्थित हातामध्ये बसला नाहीये. प्रयत्न अगदी चांगला राहिला मित्रांनो. त्याच्या खेळाकडे जरूर आपल्याला पाहायला मिळतं लवचिक. 12 बॉलचा खेळ इथून झाला. धावसंख्या फलकावरती 34 आणि स्कोरबोर्ड 34 धावा. अगदी प्रति षटकामध्ये बघायला गेलं तर 14ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून 34 आणि स्कोरबोर्ड 34. 6 बॉलचा खेळ शिल्लक. चांगलं क्रिकेट नेहमी सर्वांच्या माध्यमातून आपण या क्रीडांगणावरती पाहत असतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3. शेवटचं षटक कोणता गोलंदाज येणार ओव्हर नंबर 3 मध्ये आपण बघणार आहोत. थोडंसं फास्ट खेळायचं मॅक्सवेल संदीप बावडेकर, कारण वेळ फार कमी आजच्या दिवसामध्ये सर्व मॅच कव्हर करायचे आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ झाला. 34 धावा धावफलकावरती. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट. आज शनिवार आहे, कारण सर्व कामधंदे करूनच क्रिकेट खेळत असतात पाटण तालुक्यामधले, आणि तेच उद्याच्या दिवसामध्ये फार गर्दी असेल. उद्या फायनलचा दिवस. निलेश थोडेसे दुखापत आपल्याला पाहायला मिळतात. क्रीमची कमाल, चेहरा फार गोरा झालाय. 6 बॉलचा काही शिल्लक आहे. छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. संजय देसाई बॉलिंग मार्क वरती. हा बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक आहे लोमॅस लॅन मध्ये बॉल पडतोय. तोपर्यंत येतोय दूरवरून एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल डायरेक्ट. नो डाऊट आहे, नक्कीच अफुल स्ट्रॉंग होता. पुन्हा एकदा थर्ड फायर रोहन जरूर बघतील आणि तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. रिव्ह्यू भरपूर घेतात. सरपंच वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. टीम सळवे 11 सळवेचे अगदी जवळचं नातं आहे.
आणि इथून डिसिजन जे काय असणार आहे ना तर लगेचच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सरपंच यांचं देखील सहर्ष स्वागत. मी मगाशीच उल्लेख केला फलदास नो डाऊट आहे. पुढच्या महिन्यामध्ये जरूर शुभमंगल सावधान सरपंच यांचा जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 36 जावा नो डाऊट आहे. एक रन शॉर्ट आहे. ओके मग एक धाव कमी केली जाईल. फर्स्ट 30 धावा असतील. 35 आणि स्कोरबोर्ड. एक बॉलचा खेळ झाला. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहे आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. आज वंडरबॉय रितेश निकम यांची देखील मॅच जरूर पाहायला मिळेल. पण नायक प्रतिष्ठान R11 बासोली फुलटॉस गुड नट टेक तमाशा देख बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. सीमा रेषा पार येतो उत्तुंग षटकार. हीच तर खासियत आहे आम्हीची यासाठी ओळखलाय. बॉल सीमा पार येतो षटकार पाहायला मिळाला. क्वालिटी आहे ब्रँड ताकद आहे जिद्द आहे चिकाटी आहे लवचिक आहे यासाठी ओळखला. बॅटचा चुंबन जरूर घेतला ज्या बॅटनं त्याला आत्तापर्यंत भरपूर काय दिलंय. हा बॉल देखील खोदून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल असेल का नाही आणि किती सांगितलं स्ट्राईक मला हवी आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 42 जावा. 3 बॉलचा खेळ इथून झाला. 3 बॉल अजून देखील शिल्लक. अनिकेत मध्ये क्षमता भरपूर आहे. उडवायचा होता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगलच फक्त इथून मिळेल. सिंगल डबल न धावा चालू ठेवल्यात. मैदानाच्या आतमध्ये ना जेवढं तुम्ही गोलंदाजी कराल ना व्हेरिएशन असणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. वेगवेगळा बॉल प्रत्येक बॉलवरती टाकणं गरजेचं आहे. जेवढं गोलंदाजी करता तेव्हा तुम्ही वेगवेगळे बॉल टाकणार ना तेव्हा कुठेतरी गोलंदाजी चांगली होत असते हे लक्षात घ्या. व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. उडवला हेलिकॉप्टर स्टाईल AK-47 साधा सोपा सरळ टिपला जाईल. फलंदाज बाद विकेट OQT आउट. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम 311 काळगावला. रातो की कातील संजय देसाई मागच्या वर्षामध्ये पाहायला मिळाला. जास्त ट्रॅव्हल होत नाही लक्षात घ्या. बॉल PT+40+ ला बोली जरूर आयकॉन म्हणून देखील खेळू शकतात असं वाटतंय कारण हा ब्रँड आहे संजय देसाई. हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. AK-47 तयार नव्हता मात्र टिपला जाईल आणि 40+ आयकॉन आहे संजय देसाई येथून सांगून देत असताना. आणि धावसंख्या धावफलकावरती 43 झालाय. 44 ची गरज आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 43 बनवल्या आणि 44 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. टीम आपल्याला पाहायला मिळेल ते चला कुंभारगाव 11 वर्सेस जळव ज्योतिबा. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कुंभारगाव 11 आणि जळव ज्योतिबा. रोहन यांच्या आपण नाणेफेकी करणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये लवकर जरूर जोडले जातील आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच अजित सर. जळव ज्योतिबा विपक्ष कुंभारगाव 11 दोन्ही संघाच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. वेलकम रोहन दादा. हेड अँड टेल आहे त्याच्यावर काय वेगळं नाही आहे. राज कळंत्रे एका बाजूला कॅप्टन जळव ज्योतिबा. धर्मा पवार या. जळव ज्योतिबा कॅप्टन या चला प्लीज. 20 चेंडूंचा सामना. 20 चेंडूंच्या सामन्यामध्ये टॉस जिंकणे खूप महत्त्वाचं. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर काय घेता हे देखील खूप महत्त्वाची बाब. काका ज्वेलर्स डेबेवाडी संतोष जाधव साहेबांचा कटआउट. स्वर्गीय पैलवान
समीर दिघे साहेब यांचा कटआउट. येस या. एका बाजूला धर्मा पवार, जळव ज्योतिबा, कुंभारगाव 11 हेड अँड टेल. येस, स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय धर्मा पवार यांनी. इट इज अ हेड. थँक्यू सो मच रोहन दादा. टॉस जिंकलाय राज. महत्वाचा निर्णय काय? 20 चेंडूंचा सामना. बॅटिंग घेईन आम्ही पहिले. आजचा शनिवारचा दिवस स्क्वॉड आहे. स्क्वॉड तर पूर्ण नाही पण प्रयत्न करू चांगलं खेळायचा. यावर्षी पाटण तालुका क्रिकेटमध्ये पहिल्यांदा क्रिस्टल ट्रॉफी आहेत. मालिकावीरासाठी क्रिस्टल ट्रॉफी, पहिल्या 4 क्रमांकाच्या क्रिस्टल ट्रॉफी. काय सांगाल आयोजनाबद्दल? जिव्हाळा चषक, वन साईड जिव्हाळा, भालेकरवाडीचं आयोजन. तो अतुलचं आयोजन म्हणजे दरवर्षी चांगलंच असतं. पण सांगायला गेलं यावर्षी काहीतरी त्यांनी नवीन केलं म्हणजे क्रिस्टल ट्रॉफी घेतल्यात तर ते चांगलेच आहेत. त्याच्यासाठी आपण व्यवस्थित बॅटिंग करायचे धर्मा. 20 चेंडूमध्ये काय टार्गेट सेट केलं म्हणत? आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तीच तुमची बॅटिंग. पाटण तालुका प्रीमियर लीग 6वं वर्ष आहे आणि आयकॉन खेळाडू म्हणून तुम्ही खेळणार आहात. ज्यावेळेला आयकॉन खेळाडू म्हणून नाव आल्यानंतर काय भावना होत्या? कारण आज तालुक्याचं क्रिकेट खूप मोठं झालं आहे. थँक्यू सो मच. एक चांगली स्माईल दिली आहे. धर्मा पवार बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कुंभारगाव 11 दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रोहन दादा आपलं देखील मनापासून आभार. वांग व्हॅली महिन संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट. 18 बॉलमध्ये इथून धावा करायच्या त्या मात्र 44-44 धावा. बॉलिंग मार्कवरती मोहन. पहिला बॉल अक्षय साहित्य 47 प्रॉपर कनेक्ट नाही आहे. जर व्यवस्थित जर झाला असताना तर जरूर सीमा रेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता. मात्र कुठेतरी जास्त बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर मिळाली ती फक्त एक सिंगल. 44 जास्त नाही आहे 18मध्ये. अक्षय संकेतमध्ये भरपूर क्षमता आहे. त्यांनी देखील फार चांगलं क्रिकेट खेळलं आहे. अक्षयने थोडासा मध्ये गॅप घेतला मात्र त्याच्याजवळ देखील क्रिकेट भरपूर चांगलं आहे. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर टीम श्री 11 काळगाव तो देखील संघ फार घातक आहे. त्यांच्यासमोर ही टीम खेळत असताना लक्ष्य 44-44 पार करायचा. फुल टॉस दिशा दिली आहे. धावा किती असणारा? फणसांचा इशारा. वन बाउन्स निघून चाललाय. चौकार मिळतील धावा 4. सुरेख फटका पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी बॉल चाललाय. सीमा पार. चौकार. लक्ष 44 धावांचं. इथून 2 बॉलवरती धावा आल्या 5. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू असताना अगदी चांगलं क्रिकेट रंगलंय या क्रीडांगणावरती. RS गोटिवली हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. PTPL देखील याच क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट नेहमी या पाटण तालुक्यांना भरपूर काय दिलंय या सर्व खेळाडूंना. यावर्षी PTPL देखील फार जोरात आपल्याला पाहायला मिळेल. 12 संघ खेळत असताना दिसतील. जिव्हाळा चषक 2025 हे आयोजन. सर्व चांगले खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॉल निघून चाललाय. पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. बॉल येतोय 4 धावांसाठी. चौकार लाखो फाटचा. दुसरा देखील बॉल सीमापार. चौकार. हॅट्रिक चौकार येणार का? अक्षयच्या बॅटमधून 2 बॉलवरती तर 2 आलेत. तो देखील खेळाडू घातक आहे. जर या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या तर कमबॅक होऊ शकतं. टीम आपल्याला पाहायला मिळतं. विश्वनाथ फायटर, मंद्रुर गोळे, संजय देसाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. पुन्हा एकदा बॅटची कडा. ही झेल फार महत्वाचं आहे. नरेश चुकी करणार नाहीये. लागलाय मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज AK-47 बॅक टू द डगआउट. आता जबाबदारी संकेतवरती आहे. नरेश आपण पाहायला मिळतं तब्येत फार कमी केली आहे आणि इथून विकेटचं बदन. लेग साईडला भरपूर फटके आहेत. ऑफ साईड भरपूर चांगली होती मात्र अक्षयने कुठेतरी मध्ये क्रिकेट थांबवलं. त्यानंतर देखील चांगला प्रयत्न चालू आहे मात्र ओमकारवरती जबाबदारी आहे. संकेतवरती जबाबदारी आहे. धावा बनवल्याच. अक्षयवरती फार भरोसा आहे. संजय देसाई टीममध्ये त्यांच्या फार क्रिकेट खेळलं आहे त्याने. DK स्पोर्टमध्ये देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळत असताना दिसला.
जडीबुटी काढली आहे देसाई साहेबांनी, म्हणजे आता जरूर धावा येतील. धावसंख्या फलकावरती 9, बॉल झाले 4, 2 टू गो. पहिला षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये मोहन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित घेता आला नाहीये. बॉल फक्त देऊन जाईल सिंगल. व्यवस्थित जर कनेक्ट झाला असताना जरूर बॅटमधून साऊंड आला असता, मात्र कुठेतरी बॅटची कडा घेतली हलकी आणि गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. अजून एक बॉल शिल्लक असणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल असणार आहे. चांगलं क्रिकेट खेळत असताना सर्व एक खेळाडू. शेवटचा बॉल हा देखील हो चांगला डोळ्याची पापणी लावते की लावते. बॉल निघून जातोय, समजला नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं. 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 12 मध्ये अजून किती धावा येणार आपण नक्कीच बघणार आहोत, कारण लक्ष्य 44-44 आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्यात अजून या मॅच मध्ये. 34ची गरज असणार आहे. 12 चेंडू 34 धावांची गरज. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ झाला. 12 बॉल अजून शिल्लक. 12 मध्ये 34ची गरज. स्पीडअप घ्या प्लीज, वेळ घेऊ नका. प्लीज चला, वेळ घ्यायचा नाहीये. 12 मध्ये 34 इथून करायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती चेतन. संकेतवरती जबाबदारी आहे. 34 धावा होतील. क्रिकेट आहे, काय सांगू शकत नाहीये कोणाच्या बाजूने, कारण क्रिकेट फार डेंजर आहे मित्रांनो. कारण एक बॉल एक सहजासहजी होत नाही. एक बॉल 6 होणं अवघड नाहीये. तर क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. हा बॉल जास्त बाहेर आहे. दबाव आहे चेतनवरती. हा वाईट बॉल. 34ची गरज होती, मात्र आता एक धाव आली आहे. 33 अजून बनवायच्यात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. बॉल तयार. हा बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर लाखो फाटचा. दुसरा देखील वाईट. दबाव निर्माण झालाय की काय चेतनवरती, कारण माहिती आहे संकेत सारखा खेळाडू, त्याच्यामध्ये दम आहे, ताकद आहे, तो चांगला खेळाडू आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल अजून करायच्यात. 32 बॉल हवेमध्ये आहे. ही विकेट महत्वाची. अमोल झेल खाली. टी फ्लाय झेल महत्वाचा मासा गळ्याला लागलाय. विकेटचं बटन. दुसरा धक्का टीम लागतोय विश्वनाथ फायटर मंधरुळला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आला. संकेतची जागा भरण्यासाठी पुन्हा एकदा संकेत. एक ज्युनियर आहे, एक सिनियर आहे. धावसंख्या धावफलकावरती 12. लक्ष फार मोठं होतं. 2 महत्वाचे खेळाडू बाहेर आहेत. आता यांच्यावरती जबाबदारी, ही जबाबदारी पार करावी लागेल. आल्या बरोबरच बॅट ऑफ द साऊंड. बॉल सीमारेषा पार येतोय. सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बॉल रिकव्हर करत असताना बॉल आल्याबरोबरच पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय उथुंग षटकार. धावा धाव फलकावरती 18 आहेत. अजून मॅच बाकी आहे, संपली नाहीये सांगतोय संकेत. हा बॉल जास्त बाहेर. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत कळवतात हा वाईट बॉल. पंच देखील फार चांगले आहेत. अगदी चांगलं डिसिजन पोचवण्याचं काम. आता इक्वेशन 10 बॉल 25 जास्त नाहीये. इथून तर 2 मोठे फटके आले या 2च्या 4 बॉलवरती तर जरूर मॅच ऑन होईल. अजून एक काढण्याचा प्रयत्न होता. वेगाने बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल नाहीये. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आता ओमकार स्ट्राईक एंडला गेलाय.
यानंतरची मॅच नुकताच टॉस झाला नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन देखील पोहोचलाय. तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर हनुमान क्रिकेट टीम माणाईनगर आणि त्यानंतर नाईक बाबा आरोही 11 बासोली दोन्ही पाहाच्या मधून बॉल निघून चालला. फिल्डिंग खराब असं क्षेत्ररक्षण करणार तर थोडंसं अवघड होऊ शकतं मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाची आहे. थोडेसे अनिकेत नाराज झाले, त्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा एका एका धावेने संघ हरतो त्या संघाला माहिती आहे त्या एका धावेची किंमत काय आहे. 24 झालाय. 8 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल नक्कीच एक सिंगल जरूर देऊन जाईल. 25 एखादा तर मोठा आला फटका या बॉलवरती तर मॅच ऑन होईल. 7 चेंडू 19 मॅच संपली नाहीये. एखादा मोठा फटका चमत्कार करेल टीम आपल्याला पाहायला मिळतं. विश्वनाथ फायटर मंद्रू कोळे. 7 बॉल इक्वेशन आहे 19. चेतनला एक बॉल चांगला टाकायचा आहे ओव्हर मधला. इथून चांगला बॉल आला तर मॅच पलटू शकते. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हा बॉल ओमकारच्या बॅटमधून लॉक ऑफला क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुल्ले केलेत जरूर आणि इथून विकेटचं पतन. ओयुटी आउट. अमोलनं डिप्लाय जाईल. फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम विश्वनाथ फायटर मंद्रू कोळेला लागला. अजून एक विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये खोनीस इथून करायचे आहेत. कोणता गोलंदाज वापरला जाईल, कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढला जाईल, कारण संकेत जर असता तर मॅच थोडीशी बदलली असती. मात्र आता 6 मध्ये करायचे 19. चला वेळ घेऊ नका टीम श्री 11 काळगाव. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॅटर लगेच पाठवा प्लीज. संजय देसाई वेळ घेऊ नका. स्वतः देत आहेत की काय बॅटिंगसाठी. डिसिजन दिलाय तो मान्य करावा लागेल. लक्षात घ्या पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण पंचांनी बाद दिलाय देसाई साहेब. तर कारण ज्या वेळेला पहा की आपल्या तालुक्याच्या तुम्हाला काही नियम देखील माझ्या शिस्त आहे, कारण कोणत्याही संघाला आपण ना अन्याय करू देतो ना कुठल्या संघावरती अन्याय करतो, कारण हेच क्रिकेट आहे आणि पंच देखील तत्पर असतात. त्यामुळे तुम्ही देखील खेळाडूवृत्ती दाखवा. मॅच चालू ठेवा प्लीज, कारण अजून हा संपूर्ण गट खेळवायचा आहे. 6 मध्ये 19 इथून करायचे आहेत. या मॅच मध्ये गोलंदाज संदीप बावडेकर स्वतः. मॅक्सवेल स्वतः आहे. जेलची शक्यता आहे तिथे सोन्याला आपण जरूर बघितलं. हो का विकेट्स आहे. अगदी बॉल हातामध्ये घेता लगेचच आपलं शरीर जमिनीला झुकवलं जरूर आणि त्यानंतर विकेटचं बटन. ओयुटी आउट आल्याबरोबरच माघारी जावं लागेल. तू चल मी आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल सचिन आतमध्ये जात असताना. गोलंदाजी बारपरती आहे तो मात्र सँडी. संदीप बावडेकर ब्रँड आहे मित्रांनो. लक्षात घ्या पाटण तालुक्याचा एक चांगला खेळाडू म्हणून ओळखलं जातं. त्याची ओळख अगदी चांगला खेळाडू मॅक्सवेल म्हणून त्याला ओळखलं जातं. अगदी चांगली बॅटिंग आहे, चांगली बॉलिंग आहे. या वर्षामध्ये गोलंदाजी सुद्धा देखील करतोय. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखलं जातं. जिवाळा चषकामध्ये त्यांचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये त्यांचं नाव होणार का, कारण पहिल्या आपण बघितलं लॉर्ड्समधून बोत्रेवाडी संघानं बाजी जरूर मारली. बक्षीस पात्रामध्ये तो संघ आज गेलाय. आता चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. हा बॉल स्टेप आउट झालाय. फक्त दिशा दिली आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल चौकार. फटक्यांची गरज तेवढे फटके जरूर येतात. आता मॅच मध्ये
एक जर मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. आता समीकरण आहे बॉल शिल्लक 4 असणार आहेत आणि धावा करायच्यात 15. एखादा मोठा फटका चटका जरूर देईल टीम श्री 11 कागावला. जर संकेत आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये असताना मॅच अजून जवळ आली असती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आज जरूर घेतली आहे. धाव घ्यायची होती मात्र धावला नाहीये. स्वतःवरती विश्वास त्या खेळाडूने ठेवलाय. 3 मध्ये 15, 3 मध्ये 3 मोठे फटके इथे मारावे लागतील. 3 बॉल 15 करायचे आहेत. विश्वास संदीप बावडेकर वरती जरूर ठेवला या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुल गेला क्षेत्ररक्षक अमित. चुकी झाली आहे अमित मस्केकडून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि अशा चुका मित्रांनो करून चालणार नाहीयेत. कॅच पकडणं भरपूर गरजेचं आहे. तर धावा जास्त आहेत म्हणून हरकत नाहीये. कधी क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. या धावा असणार आहेत 3. आता समीकरण थोडंसं आलंय जवळ. 2 बॉल करायचे 13. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 12 करायचे आहेत कारण या 3 आहेत. प्लीज स्पीडअप घ्या प्लीज. वेळ घेऊ नका. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेवरती सामना कव्हर करणं भरपूर गरजेचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये अजून सर्व. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेतन आहे. टिपला जाईल. लॉंगॉनला चांगला जाईल. फलंदाज बाद. OUT आउट. विकेटचं बटन आहे. एक बॉलचा खेळ शिल्लक. मॅच खुल्ली झाल्या. फार जास्त वेळ घेऊ नका. लगेच जायचं आकाशात. वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल शिल्लक प्लीज कारण अजून एक लॉट इथून कंप्लीट करायचा आहे. अगदी चांगलं क्रिकेट या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. वेळ घ्यायचा नाहीये. एक बॉलचा शेवटचा. एक बॉल एक वाईट बॉल आहे. शेवटचा बॉल संदीप बावडेकर. चला प्लीज वेळ घेऊ नका. एक छोटासा रनअप आहे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल उडवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग थोडीशी खराब. एक सिंगल इथून कंप्लीट झाले. मॅच विन झाला. तो संघ आपल्याला पाहायला मिळते श्री 11 काखावनं दुसरी मॅच जर जिंकली आहे. हार्ड लक बॅड लक. विश्वनाथ फायटर